Hello student, now we start polynomials. In this topic we learn about four topics. आपण एकूण चार टॉपिकचा विचार करणार आहोत. पहिला आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स. डिग्री याला मराठीमध्ये म्हणतात कोटी, म्हणजे हायेस्ट डिग्री, हायेस्ट इंडेक्स नंबर कुठला आहे, हायेस्ट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स. आपण त्यात राईट इन स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसे लिहायचे पॉलिनॉमियल्स. त्यानंतर आहे राईट इन कोएफिशिएंट फॉर्म. बघा, कोएफिशिएंट फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म अँड इंडेक्स फॉर्म. ओके, पहिला आपण पाहूया डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स. आई विल टेक सम एग्जांपल. फर्स्ट वन 4p raised to 5 plus 7p cube minus 8p plus 1. Okay, now the degree of these polynomials, याची डिग्री कुठली आहे. So first of all look at the index number of variable. जे व्हेरिएबल आहेत, व्हेरिएबल म्हणजे चल, इकडे p आहे बघा. इकडचा इंडेक्स फॉर्म, इंडेक्स नंबर किती आहे दिला नाही म्हणजे 1 असणार. किती आहे 1. इकडे p चा इंडेक्स नंबर 3, p चा इंडेक्स नंबर 5. सो डिग्री ऑफ दैट पॉलिनॉमियल्स, सो डिग्री किती होणार याची, डिग्री किती येणार, हायेस्ट इंडेक्स नंबर 5, 3 की 1 5 असणार, इज 5. ओके, सेकंड बघा, अजून एक एक्झाम्पल घेऊ. सेकंड c राइज टू 9 minus 1. आता याची डिग्री सांगायची आपल्याला. डिग्री इज, चलो बघा, c वेरिएबल c आहे, इंडेक्स नंबर किती आहे 9, हायेस्ट कोणता आहे 9 च आहे. सो डिग्री इज 9. ओके, अंडरस्टँड ऑल ऑफ यू. डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स, पॉलिनॉमियल्सची डिग्री कशी शोधायची हे कळलं तुम्हाला. जो हायेस्ट इंडेक्स नंबर असेल, सर्वात मोठा घातांक, ती त्याची झाली डिग्री. ओके, त्यानंतर राईट इन स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना लक्षात ठेवायचं, कधी पण आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर. जर लेफ्ट साइडने जायचं असेल तर डिसेंडिंग, उतरत 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 जायचं. राइट साइडने पुढे येणार तर मग असेंडिंग, चढत चढत पुढे पुढे यायचं. बघूया आता. फॉर एक्झाम्पल, बोला, आय एम टेकन हियर एक्झाम्पल 4d राइज टू 3 प्लस 5d राइज टू 4 minus 3d raised to square, sorry 3d square plus 1. ओके, चलो आता बघा, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना पहिल्यांदा हायेस्ट डिग्री कुठली आहे बघा. हायेस्ट डिग्री, हायेस्ट डिग्री स्टँडर्ड फॉर्म, हायेस्ट डिग्री कुठली आहे 4. सो फर्स्ट ऑफ ऑल राइट दैट नंबर 5d राइज टू 4. 4 नंतर इंडेक्स नंबर कुठला येणार आहे 3. 3 कडे या, आहे का 3 दिसतोय, 4d क्यूब. सो प्लस 4d क्यूब. त्यानंतर स्क्वेअर कडे जा बघा, इंडेक्स 4 झाला, क्यूब झाला, क्यूब नंतर स्क्वेअर येतो. चला स्क्वेअर कडे या, मायनस 3d स्क्वेअर. त्यानंतर डिग्री 1 दिले का इथे, नाही दिली. सो यू कॅन राईट हियर 0d असं पण लिहू शकता, 0d, किंवा नाही लिहिलं तरी पण चालेल, डायरेक्ट प्लस 1 लिहा. ओके, दिस इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल्स. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना काय करायचं, उतरत्या क्रमाने लिहत लिहत जायचं, डावीकडून उजवीकडे, किंवा चढत्या क्रमाने उजवीकडून डावीकडे. पुढचं आहे राईट इन कोएफिशिएंट फॉर्म. आता कोएफिशिएंट फॉर्म मध्ये कसं लिहायचं बघा. पहिलं आपण डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स, त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म मध्ये कसं लिहायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ. इकडे घेतो एक्झाम्पल. 6y स्क्वेअर minus 3y raised to 5 plus 7y cube minus y raised to 4 plus 10. Okay, standard form. स्टँडर्ड फॉर्म पहिला बघा, हायेस्ट डिग्री कोणाचे, -3y राइज टू 5. बरोबर, चलो -3y राइज टू 5 झाला. 5 नंतर कोण येणार आहे, डिग्री 4 ची.
मायनस y राईज टू 4. 4 नंतर 3 प्लस 7y क्यूब. क्यूब नंतर स्क्वेअर नंबर प्लस 6y स्क्वेअर राहिला तो 10 मायनस 10. ओके. आता लास्ट राइट इन कोएफिशिएंट फॉर्म. कोएफिशिएंट मीन्स तो जो व्हेरिएबल आहे तो किती टाइम आलेला आहे तेच फक्त. आता बघूया आपण त्याला कितीने मल्टिप्लाय केले. फॉर एक्झाम्पल 7p राईज टू 7p स्क्वेअर मायनस 8p प्लस 3. आता इकडे आपण लिहूया कोएफिशिएंट फॉर्म. कोएफिशिएंट फॉर्म. आणि याचे कोएफिशिएंट कोणते कोणते आहेत बघा. कोएफिशिएंट लिहिताना ज्याची हायेस्ट डिग्री आहे तो कोएफिशिएंट आधी लिहायचा. हायेस्ट डिग्री किती, इकडे 2 इथे 1 इकडे 0 0 1 2 म्हणजे 2 वाला आधी घ्यायचा. 7 कॉमा द्या 7 आफ्टर कॉमा मायनस 8 आफ्टर दॅट 3. ओके. हे झाले कोएफिशिएंट फॉर्म. अजून दुसरा एक्झाम्पल बघूया. 9t क्यूब प्लस 7t स्क्वेअर मायनस 5t प्लस 9 इज इक्वल टू. चलो स्टार्ट. पहिला 3 वाला 2 वाला 1 वाला आणि 0 वाला बरोबर आहे. परफेक्ट स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. स्टँडर्ड फॉर्म मध्ये पहिला 9 कोएफिशिएंट 9 नंतर 7 नंतर minus 5 and 9. Okay, this one is the coefficient form. Look at the board. Degree of polynomials. I recap one time more. बघा परत एकदा सांगतोय. Degree of polynomials म्हणजे काय? Highest index number. In given polynomials there are 5 is the highest degree. So degree is 5 of that polynomials. C raised to 9 minus 1. Degree is 9. इकडे आलो आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना असेंडिंग आणि डिसेंडिंग. असेंडिंग कुठून लेफ्ट साइड राइट साइड पासून असेंडिंग उजव्या बाजूने चढत 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 यायचं. बघा इकडे बघा 0 नंतर इकडे 1 यायला पाहिजे होता. आपण लिहिला नाही तरी चालेल कारण तो इकडे दिलेला नाहीये. ओके. नंतर 2 3 4 डिग्री बघायची डिग्री. ओके. पुढे कोएफिशिएंट फॉर्म फक्त कोएफिशिएंट घ्यायचे व्हेरिएबल घ्यायचे नाही. 7 minus 8 and 3. Look at the board. चलो नेक्स्ट राइट इन इंडेक्स फॉर्म. आता इंडेक्स फॉर्म मध्ये कसे द्यायचे. इंडेक्स फॉर्म मध्ये आपल्याला देताना कोएफिशिएंट दिलेले आहे. हे कोएफिशिएंट आहे 1 minus 2 and 3. फर्स्ट ऑफ ऑल काउंट दॅट कोएफिशिएंट. पहिल्यांदा मोजा 1 2 3. किती आहे 3 आहे. 3 आहे त्याच्यातून एक मायनस करा. किती राहिले 2 म्हणजे हायेस्ट डिग्री आपली 2 आली पाहिजे. इकडे बघा 1 2 3 4. 4 मधून एक काढून टाका म्हणजे हायेस्ट डिग्री किती आली पाहिजे आपली 3. इकडे बघा 1 2 3 4 5. 5 मधून एक मायनस करा 1 मायनस करा राहिले किती 4 म्हणजे इकडे हायेस्ट डिग्री 4 इकडे हायेस्ट डिग्री 3 इकडे हायेस्ट डिग्री 2. and take any variable. I will take here x घेतो म्हणजे पहिला x किती 1 कोएफिशिएंट 1. so we cannot write 1 here. okay. आणि किती आहे हायेस्ट डिग्री 2 म्हणजे x स्क्वेअर. आफ्टर दॅट -2 व्हेरिएबल x घेतलाय आपण x घ्यायचा आणि इकडे आले 3. ओके. सो दिस वन इज द इंडेक्स फॉर्म. इकडे बघा 1 2 3 4 म्हणजे 4 मधून एक मायनस करा 3 राहिले. x क्यूब 0 0 दिलेला आहे म्हणजे काय होणार इकडे प्लस 0x स्क्वेअर प्लस 0x 3 नंतर स्क्वेअर नंतर 1 नंतर 0 म्हणजे -3. चलो इकडे आलो पहिलं 1 2 3 4 5 डिग्री 4 येणार कारण 5 कोएफिशिएंट टोटल नंबर ऑफ कोएफिशिएंट इज 5. तर किती येणार एकूण डिग्री 4 येणार हायेस्ट डिग्री. पहिला कोएफिशिएंट -4 राइज x घेतला राइज टू 4. ओके. नीट बघा
minus 4x raised to 4. त्यानंतर 0 means plus 0x raised to 0x cube. नंतर 1x आहे plus x square. त्यानंतर 2 plus 2x and 9 plus 9. Okay. Look at the board now. These are the 4 topic. Degree म्हणजे highest index number. राइट इन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिताना असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर दोन पैकी एक वापरायचे. राइट साइड न लेफ्ट साइड कडे येताना असेंडिंग आणि लेफ्ट कडून राइट कडे जाताना डिसेंडिंग. राइट इन कोएफिशिएंट फॉर्म. आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्या. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर फक्त कोएफिशिएंट 9 7 -5 9. इंडेक्स फॉर्म मध्ये लिहिताना कुठला पण व्हेरिएबल घ्यायचा. इंडेक्स फॉर्म पहिले काउंट करायचे किती दिलेत इंडेक्स 1 2 3. हे कोएफिशिएंट दिलेले असतात. 3 कोएफिशिएंट आहेत 3 आहेत म्हणजे त्याच्यातून एक मायनस करायचा. ओके की मग तो हायेस्ट डिग्री मध्ये येणार. ओके लुक ॲट द बोर्ड नाउ. and take screenshot.